सगळ्यांना नमस्कार, मी प्रिया आणि आज आपण बघणार आहोत हैदराबादची खूप प्रसिद्ध आणि सुगंधी बगारा राईस। हा भात बनवायला अगदी सोपा आहे आणि कोणत्याही ग्रेव्हीसोबत अप्रतिम लागतो। या रेसिपीमध्ये मी काही छोट्या-छोट्या टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचा बगारा राईस प्रत्येक वेळी मोकळा आणि परफेक्ट बनेल। चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। बगारा राईस तयार करण्यासाठी सुरुवातीला इथे आपण 2.5 वाटीपर्यंत बासमती तांदूळ घ्यायचा आहे। आता यामध्ये पुरेसे पाणी घालून या बासमती तांदूळला 2 ते 3दा चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचा आहे। तांदूळ हे चांगल्या प्रकारे धुवून घेतल्यानंतर परत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि साधारणतः 1 तासापर्यंत पाण्यामध्ये भिजवत ठेवून देणार आहोत। यामुळे तांदूळ शिजल्यानंतर लांब आणि मोकळे राहतात। पूर्ण 1 तासानंतर गॅसवरती जाड बुडाच्या भांड्यात 2 चमचे तेल आणि 2 चमचे तूप हे गरम करून घ्यायचं आहे। तेल इथे छान असं गरम झाल्यावर यामध्ये काही खडे मसाले टाकणार आहोत। तर शहाजिरे, तमालपत्र, दालचिनी, लवंग, वेलची आणि जावित्री टाकायचं आहे। आता हे सगळे मसाले मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। याच टप्प्यावर संपूर्ण घरात छान असा सुगंध यायला लागेल। मसाले हे छान असं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये मध्यम आकाराचा कांदा बारीक असं चिरून घालायचा आहे। कांदा इथे थोडंसं परतून घेणार आहोत। कांदा हे थोडंसं सोनेरी होईपर्यंत परतून घेतल्यानंतर आता यामध्ये 1 चमचा आले लसणाचा पेस्ट घालायचा आहे आणि याचा कच्चा वास जाईपर्यंत हे देखील इथे परतून घेणार आहोत। आता यामध्ये 1 चमचा धने पावडर टाकायचा आहे आणि हे देखील थोडंसं तेलात परतून घेणार आहोत। यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर 2.5 वाटी बासमती तांदूळसाठी यामध्ये मी 5 वाटीपर्यंत पाणी हे घालत आहे, म्हणजेच डबल क्वांटिटीमध्ये पाणी इथे आपण वापरत आहोत। पूर्ण 5 वाटीपर्यंत पाणी यामध्ये घातल्यानंतर चवीनुसार मीठ घाला। 4 ते 5 पर्यंत उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला। थोडीशी पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर टाकायचं आहे। कोथिंबीर यामध्ये टाकताना खूप बारीक असं चिरू नका, त्याचे पाने हे थोडेसे मोठेच असू द्या। तर अशा प्रकारे सगळे यामध्ये घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता या पाण्याला आपल्याला इथे उकळी काढून घ्यायचं आहे। तर इथे आपण बघू शकतो पाण्याला उकळी आलेली आहे। तर 1 मिनिटापर्यंत या पाण्याला चांगल्या प्रकारे उकळी हे काढून घ्यायचं आहे। पाणी हे छान उकळल्यानंतर आता यामध्ये भिजवून ठेवलेले तांदूळ त्यामधील पूर्ण पाणी हे काढून या गंजात टाकायचं आहे। पूर्ण तांदूळ यामध्ये घातल्यानंतर हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे। जास्त जोरात हलवू नका, नाहीतर तांदूळ हे तुटू शकतात। तर या स्टेजमध्ये आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ झालं आहे की नाही ते एकदा बघून घ्यायचं आहे। जर मीठ कमी वाटत असेल तर थोडंसं मीठ यामध्ये घालू शकता। तर इथे मध्यम आचेवरच भाताला चांगल्या प्रकारे उकळी काढून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता पाणी हे जवळजवळ आटलं आहे। आता गॅसची आच पूर्ण कमी करायचा आहे आणि यावरती झाकण लावून भात हे छानसं शिजवून घेणार आहोत। तर इथे आपल्याला गॅसची आच पूर्ण कमी करायचा आहे। कमी आचेवर यावरती झाकण लावून 10 ते 12 मिनिटापर्यंत आपण भात हे शिजवून घेणार आहोत। तर पूर्ण 10 ते 12 मिनिटांनंतर यावेळी झाकण हे काढून घ्यायचं आहे। तर इथे आपण बघू शकतो भात हे छानसं शिजला गेला आहे। आता या ठिकाणी आपल्याला गॅसची आच बंद करायचा आहे। तर या भाताला लगेच बाहेर न काढता परत यावरती झाकण लावून 10 मिनिटासाठी आपण ठेवून देणार आहोत। तर 10 मिनिटांनंतर यावेळी झाकण हे काढून घ्यायचं आहे। तर हे बघा मस्त हैदराबादी बगारा राईस इथे बनवून तयार झालेला आहे। आता हे गरमागरम बगारा राईस सर्व करायचा आहे। तर पहा किती सुंदर लांब मोकळे आणि सुगंधी बगारा राईस तयार झाले आहे। प्रत्येक तांदळाचा दाणा वेगळा दिसतोय। अगदी हॉटेल स्टाईल रिझल्ट इथे आपल्याला मिळालेला आहे। तर हा बगारा राईस चिकन करी, मटन करी, पनीर करी सोबत सर्व करायचा आहे किंवा कोणत्याही ग्रेव्ही सोबत याची चव मात्र अप्रतिम लागते। तर आजची बगारा राईस रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि खुश रहा।